माझा मी येडा आहे, नवरा येडा, आम्हाला सही येत नाही, आम्ही अंगठा आहे. पोरग तर शिकलं पाहिजे. तुम्हाला मुलं किती आहेत? एक मुलगा एक मुलगी आहे. बरं, कुठं आहे लेकरं आता? लेकरं सासू सासऱ्याजवळ ते. अच्छा, सासू सासऱ्याजवळ आहे. किती किती वर्षाचे आहे ते? पोरगी 11 वर्षाची आहे, पोरग 7 वर्षाचं आहे. बरं, शाळेला जाते ते का? जाते. तुमचं काय म्हणणं आहे की लेकरांनी शाळा शिकून काय बनायला पाहिजे का, कसं काय तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं आहे लेकरं शाळा शिकून चांगली राहिली पाहिजे. मी केले तसं लेकरांना नको आहे. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण एका मेंढराच्या तळावरती आलेलो आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकताय की मेंढ्या त्या ठिकाणी चरत आहेत, काय मेंढरं त्या ठिकाणी चरून बसलेले आहेत. तर आपण यांना संपूर्ण मेंढीचं पालन कसं केलं जातं आणि मेंढराशांचा दिनचर्या कसा असतो की सकाळी उठल्यापासून ते मेंढी त्या कळपात बसेपर्यंत तिचा कसा दिनक्रम असतो आणि असं सर्व प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जर कोणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. आपण आपला जास्त वेळ न घालवता त्या ठिकाणी त्यांना माहिती विचारू. नमस्कार ताई. नमस्कार. आपला परिचय? संगीता जपमासा. बरं, तर ताई तुमच्या माहेरी होती का मेंढर? नव्हते. आपलं शिक्षण पहिली म्हणजे पहिली झालेली. बरं, तर आता तुमच्या वडिलाकडे तुम्ही सांगितलं की मेंढर नाही ती, मग ही तर तुम्हाला मेंढराला असं म्हणजे ह्यांच्यासोबत येऊ वाटतंय, कधीपासून येत आहे? लग्न झाल्यापासून 2 वर्षापासून होतं. 2 वर्षापासून असा फिरता म्हणजे प्रवास चालू आहे. चालू आहे. बरं, तुम्हाला काय काय वाटतं बाबा, हे तुमचं काय योगदान असतं ह्या मेंढरांसाठी की तुम्ही काय काय काम करू लागताय किंवा ह्यांना कशा प्रकारे मदत होते तुमची? काय वाघर लावू लागायचे, पिल्लं धरू लागायचे, कोंडायचे, धरू लागायचं, कोंडायचे. ऊन पडलं तर सावली करायची. सावली वाऱ्यानं जाते उडून, आणि गज रावायचा आणि सावली करायची. म्हणजे दिवसातून 2 वेळा तुम्हाला ते सावली करायला लागते. बर, मग आता अजून एक मुद्दा की रोजच्या रोज तुम्हाला त्या ठिकाणी हे करावं लागते की सगळं गबाळ उचलायचं. आता मी बघितलं या ठिकाणी, तर कसं ऍडजस्ट करताय? तसंच आणाय जळानं, चूल पेटवायची, स्वयंपाक करायचा. वाऱ्यात कवा भाजते कवा भाजत नाही, कवा कच्ची रस्ते राहते तरी आणि काटकं घालायची, भाजायची, द्यायची तशीच करून. कडंग केली, ही केली, अशी तशी म्हणते ती, तसंच जायच करत घालत अशी बोलते. आणि मेंढरांसाठी तुम्ही काय काय मदत करता यांना? काय गबाळापासून जरा पुढं हाणू लागायची, वाटेल लावायची. काय मेंढी आडवी तेव्हा हाणायच्या, ती पुढं हाणायची. जर लांब जरा घालवून यायचं माघारी आणि काय. आणि हे ते लहान लहान पिल्लं सांभाळतात त्याचं कसं असतं? लहान पिल्ल्याशीला काय झाडाखाली बांधायचं, वाघ जाळे मारायचे. जाळीत काय हे गवत आणून टाकायचं, लिंबाच ठप्प मोडून टाकायचं, पाणी पाजायचं. काय बाय बारक्या छोट्या बाळाशीने पाणी पिलं ते खोकते ती पोपसते ती नंतर, त्यामुळे ते खवळते ते. आम्हाला तुम्हाला अनुभव नाही का, नीट बांधत नाही, नीट कोंडत नाही. काय मोठ्याला पाजाय गेलं बारकं पितय, ते पिलं म्हणजे जगत नाही, बारकं मरतय. पाणी पाजाय नसते, ते पाणी पिलं का चारा खाऊस तर त्याला पाणी पाजाय नाही. चारा खायच्या आधी पाणी पिलं का ते मरतय, जगत नाही. होय, म्हणजे त्यानं फक्त त्याच्या आईचं दूधच पिलं पाहिजे. आईचं दूधच पिलं पाहिजे. उन्हात गेलं का असं तोंड फाकून मरतय, सारखं सावलीत ठेवायचं. म्हणजे अक्षरशः त्याला म्हणजे ऑक्सिजनवर सांभाळल्यासारखंच आहे. सांभाळायला लागते. म्हणजे त्याची काळजी घेतली तर ती पुढे वाढते. नाही काळजी घेतली तर ती मरते. बरं, अजून एक मुद्दा की या ठिकाणी तुम्ही कधीपासून फिरताय आणि कधीपासून इथपर्यंत आलाय? इथं काय आता 3 महिने झाला आलो. कसा कसा प्रवास केला काय? मंगळवेढा असं फिरत आले. बरं, तर मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला मुलं किती आहेत? एक मुलगा एक मुलगी आहे. बरं, कुठं आहे लेकरं आता? लेकरं सासू सासऱ्याजवळ ते. अच्छा, सासू सासऱ्याजवळ आहे. किती किती वर्षाचे ते? पोरगी 11 वर्षाची आहे, पोरग 7 वर्षाचं आहे. बरं, शाळेला जाते ते का? जाते. तुमचं काय म्हणणं आहे की लेकरांनी शाळा शिकून काय बनायला पाहिजे का, कसं काय तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं आहे लेकरं शाळा शिकून चांगली राहिली पाहिजे. मी केले तसं लेकरांना नको आहे. म्हणजे जी तुमच्या जी नशिबाला आले की मेंढर सांभाळायला नको आहे. दोन्ही पण लेकरं चांगली शाळा शिकायला पाहिजे. सरकारनं काय तर बघायला पाहिजे. माझी इच्छा आहे. माझा हाल झाला तसं लेकरांचं नको आहे. तर आता तुम्ही बोलता बोलता आता एक म्हणला की सरकारी काय लक्ष द्यायला पाहिजे. काय लक्ष द्यायला पाहिजे होतं? सरकारने काय बघितलं पाहिजे? सरकारनं काय आहे लेकरांचा हे सोळी लावायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी एका मार्कात गेलं तर लगे माघारी पाठवते ती. नाही किती कष्ट करून लोकांचं खुरपान करायचं, मेंढरा काय उन्हात रानात सगळं हाल करायचं. 10-5 रुपये पोरला भरायचा, अंगावरचा डाग मोडायचा. तरी तुझं सरकार जरा हे करत नाही. गोरगरिबाला लय चेंगरलेन करते ते. आमचं हे म्हणणं आहे. 1-2 मार्कात गेलं तर लगे माघारी पाठवते ती. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय वाईट परिस्थिती आहे सध्याचा काळ पाहता. शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जाते आणि शिक्षण घेण्यापासून कोणालाही त्या ठिकाणी बंधन नाही, परंतु
अशी काही आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी काही परिस्थिती आहे की बऱ्याच लोकांकडे त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी देखील पैसे नाहीत. आता ह्या इंग्रजी शाळा चालू झाल्या ह्याच्यामुळे देखील थोड्या अडचणी निर्माण होत आहेत. तरी सरकारने गरीब लोकांसाठी एक अशी काहीतरी योजना काढायला पाहिजे. शाळा सगळ्या सासू सासरा खवळा लागते घालू दिना चालते. मी रोजगार करून 10,000 करून पोरग इंग्लिशमध्ये शाळेला टाकले. तुझं तू बघ आता म्हणते मी, आम्ही बघत नाही. अजून पण मी शेती कामाला जाऊन कुठं रोजगार करून पोरला शाळा शिकवते. सरकारनं तेवढं मान्यता केली पाहिजे माझ्यावर. माझा मी येडा आहे, नवरा येडा, आम्हाला सही येत नाही, आम्ही अंगठाय. पोरग तर शिकलं पाहिजे. अतिशय या ताईचे तळमळीनं असं सरकारला निवेदन आहे की आम्ही जरी त्या ठिकाणी अशिक्षित असलो तरी आमची मुलं त्या ठिकाणी शिकली पाहिजे असं यांचं मत आहे. अतिशय चांगले विचार आहेत. प्रत्येकाने आपल्या मुलांना शिकवलंच पाहिजे. तर खरं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्या ताईचं. तर नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? कल्पना जनेबा गाडवे. बर. तर आता ताई मला एक सांगा, तुमच्या माहेरी होती का मेंढर? होती. बर, किती होती मेंढर त्यावेळेस? थोडीच होती. बर, तुम्ही ती सांभाळत होता? नाही सांभाळत. आमची चुलता ती सांभाळत होती ना. तुम्ही कधी म्हणजे लग्नाच्या अगोदर कधी मेंढर सांभाळले ते? नाही. बर. मग आता तुम्ही यांच्याशी लग्न केले त्या ठिकाणी, तर ह्यांनी त्यावेळेस मेंढर राखत होती? होय, राखत होती त्यांनी मेंढर. बर. आणि तुमचे शिक्षण किती झाले? शिक्षण 5वी. 5वी झाले. तुम्हाला मुलं किती आहेत? मुलं 2 आहे ती. 2 आहे ती. बर. शाळेला जातात का? शाळेला जाते ती. बर. कितवीला आहे ती? एक 9वीला, एक 5वीला. 5वीला. बर. ते त्यांचा सांभाळ कोण करते? सासू सासरा. सासू सासरे. बर. मग तुम्हाला अशी लेकरांची आठवणी येत नाही का इकडे आले? येते. मग काय करतात त्यावेळेस? त्यावेळेस आता काय करायचं, आपलं त्यात ही कोण नाही, कुठं जाय येत नाही मेंढराची अडचण आहे. जर कुणाचं लग्न असलं किंवा कुठं कार्यक्रम असलं तुम्ही कशी ऍडजस्ट करताय 3-4 महिन्यात? ऍडजस्ट करायलाच येत नाही. कोण तर राखतो म्हणलं तर जायचं, नाही तर राहिलं. गावाला जायला येत नाही. 1-2 दिवस बी ऍडजस्ट होत नाही? होत नाही. बर. किती मेंढर आहेत तुमच्या? आमची 60 आहेत. आणि टोटल किती आहेत कळपाई? कळपाई 5. बरं. आता मला अजून एक प्रामुख्याने विचारायचं की तुम्ही आता एवढं सगळं जी आलाय हे सगळे तुमच्या परिचयातले म्हणजे गावातले लोक आहेत का असं कसं आहे? परगावची आहे ते ना. आहे का? मी कसा मेळ लावलाय तुम्ही? म्हणजे आता घरात सासू सुनाचं पटत नाही, तुम्ही कसं एवढं मेळ एका मेळाला? आपल्याला तर रान सोडून, घर सोडून रानातून जायचं म्हणल्यावर काय तर वेळ करून यायला लागतंय. काका काय करायचं? तुमच्या असं ह्यांच्यात भांडणं वगैरे कधी नाही होत? करते ती. करते ती. त्यावेळेस तुम्ही कसं करताय? काय कसं तर करून दिवस काढून जायचं, गोडी गुलाबीन बोलून बसून 4 दिवस निघून काय आपलं गावाला जायच्या टायमाला जायचं, पाऊस पडलं म्हणजे. बरं. आता तुम्ही सांगितलं की पाऊस पडल्यावर गावाकडे जायचं, तर पाऊस त्या ठिकाणी आता जून जुलैच्या पुढे पडतो त्या ठिकाणी. तर त्या काळामध्ये आता एवढ्या ह्याच्यात तुमची मदत कशी होती की बाबा आता ह्यांना तुम्ही काय स्वयंपाक करून द्यायचं, कसं कसं काय काय करताय? मग स्वयंपाक करून देत काय नाही, ती जे ते करायचं, खायचं, त्यांच्या ते हालातनं दिवस काढायचं ना आपलं आपलं बघून आपलं. हा. आणि तुमच्या त्या ठिकाणी घरच्यांना कशी मदत होती तुमची? आमची कशी मदत, त्यांनी काय घरची तेवढे महाग काय तर करायला गेलं तर आपण ही पुढं मारू यायचं असं. म्हणजे मेंढर वळवू लागायची किंवा स्वयंपाक पाणी असं सगळं? पाणी आमच्या हाला अपदा करत. तुम्ही आता ह्या मेंढरासोबत जाताय का राखायला? कसं असते? मेंढरासोबत जातोय ना. मग शेतकरी मारा येते, ती उसाकडं गेली शिरली पळत येऊन मारायचं, शिव्या द्यायचं, पाणी पिऊ द्यायची नाही ती. मेंढकेशनला बायांना मारा अंगावर पळून येते ती. काय सांगताय? त्यांना सांगतोय मामा पिऊ द्या, एवढ्या बर असू द्या, काय तर ही करा, असू द्या, चुकलोय म्हणून पाया पडतो म्हणून पाजून आपलं निघून जायचं. म्हणजे परिस्थिती हलाखीची असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी. होय. तर ताई आता तुम्ही सांगितलं की कुणाच्या शेताच्या कडेने जाऊ देत नाही ती किंवा पाणी पिऊ देत नाही ती, ह्या अशा गोष्टीला तुम्हाला काय वाटते बाबा? आता लेकरांनी ही करावं का नाही, कसं वाटतंय तुम्हाला? लेकरांनी असं करून चांगली शाळा शिकाव, चांगली शाळा शिकवून कुठतर काय तर ही करावा, नोकरी लागाव, सरकारने काय तर हे करावं, आमची मदत करायला लागावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे बऱ्याच त्या ठिकाणी असं या माता भगिनींचं असं म्हणणं आहे की सरकारी काहीतरी योजना दिल्याच पाहिजे आणि लेकरांना त्या ठिकाणी शाळेत सूट मिळाली पाहिजे. त्या ठिकाणी सरकारने 100% याच्यावर विचार केला पाहिजे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी ह्यांची सध्याची परिस्थिती काय आहे हे एक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आपला परिचय? मंगळवेढा तालुक्यात लोणार गाव आपलं. लोणार सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुका आहे. हां. आपलं नाव? दत्ता पडवळकर. दत्ता पडवळकर. बरं. आता मला एक सांगा की ही मेंढरं तुम्ही त्या ठिकाणी कधीपासून तुमच्या समजा गावाकडून इकडे घेऊन आलाय? 3 महिने झाले, 3-3.5 महिने झाले. बरं. ह्याचा कसं असतं म्हणजे कुठून कसं कसं फिरत आलाय तुम्ही? असं गावावर नाही, हे गाव रोज हे गाव आज ह्या गावाला उद्या त्या गावाला फिरत फिरत म्हणजे धरमगावाला आलोय. म्हणजे आज तुम्ही धरमगावात या ठिकाणी आलेला.
बरं, या ठिकाणी आल्यानंतर आता एवढं तुम्ही फिरताय, एवढं फिरत असताना तुम्हाला काय म्हणजे अडचणी काय येतात का बाबा? अडचणी आता अडचणी येणार आहे पाहिजे. कुठल्या शेतकरी कुठल्या बापाने एखादा शेतकरी हाणतोय वे बर हाणतोय पण आणि पुन्हा चाऱ्याला एखादं पाण्याची व्यवस्था नसते, पाणी कडू असते, एखादं पाणी त्या पाण्यात उसात पाणी सोडतो शेतकरी मारते ती. म्हणजे प्यायला पाणी सवळ आहे किंवा शेतकरी आता तुम्ही मारते 2-3 वेळा म्हणला, ही काय प्रकार कळला नाही मला. आपण आता उसात पाणी समजा उसाकडे जर पाणी शेतकरी पाणी सोडले तर शेतकरी पोळ मारतील. म्हणजे त्या उसात तुम्ही पाणी पाजायला वगैरे नेले सगळ्या मूर्ती म्हणते ती पाणी. तुम्ही विचारून या गोष्टी नाही का करत? मग विचारतो पण विचारून तर मी एखादा आत घेतो, एखादा जाणार आहे म्हणल्यावर बरोबर मुक जाणार आत गेल्यानंतर मग ते आत का तुला कळलं पण म्हणतो आत कशाला नाही. बरं, किती आहे कळपात मेंढर सगळे? कळपात मिळतात 500. तुमची किती आहे त्यात? 20-25. 25. बरं, आता मला अजून एक विचारायचं आहे की तुम्ही किती जण आहे या 25 मेंढरा मागे? 25 मागणार मागे 2 जण. कोण कोण आहे? मालकीन आणि मी. बर, नमस्कार ताई. नमस्कार. आपला परिचय? संगीता. हां, बरं ताई, मला एक सांगा की आता तुमचं त्या ठिकाणी लग्न झालं, कधी झालं लग्न? लगीन होऊन 9 वर्ष झालं. 9 वर्ष. तुमच्या वडिलाकडे होते का मेंढर? मी वडिलाकडे नव्हते. ताई, तुमचं माहेर कुठलं आहे? कुळावाडी. बरं, जत तालुका? माडेगाळपाशी. माडेगाळपाशी. बरं, तर ताई मला एक सांगा की तुमच्या वडिलाकडे होती का मेंढर? वडिलाकडे नव्हते. नव्हती. मग तुमचं लग्न त्या ठिकाणी करत असताना ती मेंढर होती का ह्यांच्याकडे त्यावेळेस? होते की. ताई, तुमचं शिक्षण किती झाले? तिसरी झाले काय? बरं, आता किती मेंढर आहे तुमचे? 25 आहेत. बरं, तुमचं आता ही मेंढर त्या ठिकाणी सांभाळताना तुमचं काय योगदान असतं? तुम्ही काय काय काम करू लागता यांना? हाय ते कपाळ वागवाय, जेवण ते घालायचं, कुठं संध्याचं कुठं पण हात घालायचं, इच्छा काट्या झाडणाला, संध्याचं कुठं पाणी आणायचं जाय, कोण देते कोण नाही देत. मेंढर राखा लागते ते, कोकरे सांभाळायला लागते ते. म्हणजे ह्या मेंढरांची जी लहान लहान पिल्लं आहे ती तुम्ही त्या ठिकाणी सांभाळत आहे. एक सांगा की लहान लहान तुम्ही आता सांगितलं की पिल्लं सांभाळत आहे, ही पिल्लं सांभाळताना तुम्ही काय काय त्यांची कशा प्रकारे म्हणजे व्यवस्था करताय? व्यवस्था वाघरत घालाय, परत घोड्यावर गबाळावर घालाय, नेऊन जाताना मुलकाची हाल होतोय. मुलकाचा हाल होऊन एखाद्या पाय कुकरू पडतं, एखाद्या पडे नाही, त्यांना गच जबाबदार करायला लागतंय. म्हणजे काळजीपूर्वक त्या घोड्यावरती ती लहान लहान पिल्लं सगळी बांधून त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाताय म्हणा. बर, आता ही तुम्ही किती वर्ष झाले म्हणजे ह्यांच्या सोबत येत आहे? 2 वर्ष झालं. 2 वर्ष. आता तुम्ही सांगितलं मला की 9 वर्ष झाली लग्नाला, 2 वर्ष. मग अगोदरच्या काळात तुम्ही काय करत होता? शेती, मेंढर. किती शेती तुम्हाला? शेती 7 एकर. 7 एकर आहे का? बागायत आहे कसं आहे? बागायत आहे की. आता कोण बघते शेती? तुम्ही दोघं बिकडे आल्यावर? दीर. म्हणजे घरची माणसं बाकी आहे ती म्हणा? आहे ती. बर, आता मला थोडक्यात सांगा, तुम्ही सांगितलं की पिल्लं आहे ती लहान लहान पिल्लं, तर ते पिल्लांना तुम्ही काय काय कशी निगा राखताय, त्यांची कशी संगोपन करताय? करतोय. म्हणजे काय त्यांना चारा काय देताय किंवा मागे त्यांना खुराक काय देताय? गवत काढायचं, ऊसातले ते काढायला गेलं शिवाय देणार, हाना येते ती पाहून माणसं लोक, मग ते घेऊ देत नाहीत गवत. मग त्या प्रकारे शेतकरी हे करते, ते पाणी आणून देत नाही ते. पण मेंढराला काय देताय चारा? त्या पिल्लांना काय देताय? गवत ऊसातलं ते काढायला गेलं मारा येणार शेतकरी, मग आणू देत नाही ते. मग ते शेतकरी आणून दे नाही, कुठलं आणून चारायचं. हा, म्हणजे चाऱ्याची अडचण आहे म्हणा. चारे 2 मुलं आहे ती, एक 6 वर्षाचा आणि एक 4 वर्षाचा टाकून आले. शाळेला जाते ते? नाही जात, रोज रडते फोनवर. होय. मग तुम्हाला अशा आठवणी येत नाही रानात? येते ते आठवण, काय करायचं, हे जनावरांसाठी जगा लागतंय. म्हणजे ही लेकर जगवायसाठी पुढची लेकर घरी सोडायची वेळ आली? हा, पुढची लेकर करा घरीच ठेवायची. तुमचा सासू सासरा? सासू सासरा आहे ती घरी. त्यांची कशी मदत? ती सांभाळते ती घरी? त्यांनी सांभाळते ती. बरं, आणि मग किती मुलं आहेत म्हणला? 2 मुलं आहेत. 2 पोरच आहे. बरं, तर शेतकरी मित्रांनो, पुढची लेकर त्या ठिकाणी घरी ठेवून या ठिकाणी हा व्यवसाय करावा लागतो. हे दिसतंय तेवढं सोपं नाही. लोकांना त्या ठिकाणी मेंढरं दिसतात, त्याचं उत्पन्न दिसतंय, परंतु त्यामागचा जो ह्यांचा अथांग परिश्रम असेल किंवा त्यामागचा त्याग असेल, हे त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना कळत नाही. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण थोडा प्रयत्न केला की बाबा जी काही सत्य परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे. आणि ह्यांचाच विषय नाही की आपल्या ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक मेंढपाल आहेत की पुढची लेकरं सोडून असतील किंवा त्यांच्या शाळेच्या अडचणी येत्या, लहान लहान लेकरं त्या ठिकाणी घेऊन येतात. तर अशा अडचणी भरपूर प्रमाणात आहेत. तर अशा लोकांना तुम्ही 100% मदत करू शकताय. जी कोणी मोठमोठ्या त्या ठिकाणी हुद्द्यावर आहेत, पोस्टवर आहेत, त्यांना जर मदत करू वाटली तर नक्कीच मदत करा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. तर
ताई तुम्हाला त्या ठिकाणी अजून एक मला प्रामुख्याने विचारायचं आहे, तुम्ही रोजच्या रोज त्या ठिकाणी सगळा संसार घेऊन फिरताय, हे करत असताना तुम्हाला दुसऱ्या काय अडचणी येतात का? येते ते अडचणी. पाऊस आला, पावसात सगळं अवघडच आहे. पाऊस आला तर गबाळ भिजते, एखाद्या टायमाला गबाळ भिजत नाही असं एखाद्या टायमाला. एखादे शेतकरी बसू देतो येरवाळी, एखादे शेतकरी बसू देणार तर तसंच पावसात भिजत जाणार. उन्हात असले उन्हात जाणार. हा हा, म्हणजे ऊन पाऊस पाणी सगळ्या ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी सगळं ही होत असताना देखील तुम्हाला ती सगळा प्रपंच घेऊन जावं लागतंय. लागतंय. शेतकरी मित्रांनो, जर आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच त्या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ आपल्याला घर बसल्या बघायला मिळतील. आणि आता सध्या जो उन्हाळा पडला, ह्या उन्हाळ्यामध्ये जर कोणाला त्या ठिकाणी मेंढरं पाहिजे असतील किंवा बोकड किंवा त्या ठिकाणी मेंढा पाहिजे असेल तर या मामाचं नाव आणि आपण मोबाईल नंबर देणार आहोत. मामा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. दत्ता बिराप्पा पडोळकर, राहणार लोणार. मोबाईल नंबर 95 29 30 54 86. तर मित्रांनो, यांचा आपण नंबर दिलाय. जर कोणाला काही मदत करू वाटली तर या नंबरवरती संपर्क साधून मेंढीशांना धान्य देऊ शकताय किंवा सरळ हाताने तुम्हाला काय आर्थिक मदत करू वाटली तरी करा. कसं असतंय, प्रत्येक गोष्टी माणसाला काय सोबत घेऊन कोण जाणार नाही. ज्याला गरज आहे तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न केला ह्यांच्यापर्यंत यायचा आणि ह्यांची परिस्थिती त्या ठिकाणी मांडली. कोणाला मदत करायची नक्की मदत करा. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.